दरम्यान महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। 2023च्या मंजूर विधेयकाची अंमलबजावणी का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला। या संदर्भातले विधेयक संसदेमध्ये एकमताने मंजूर झाले। महिला आरक्षणासंदर्भात 2023 साली माझं देशाच्या पंतप्रधानांना एक आव्हान आहे, 2023ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं असतं। महिला आरक्षणाचं बिल हे लोकसभेत आणि राज्यसभेत 2023 मध्ये पास झालेलं आहे। 2023 मध्ये एका मताने आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेत आणि राज्यसभेत ते ऑलरेडी पास केलेलं आहे। त्याच्यामुळे महिला आरक्षणाच्या बाबतीत सगळेच पक्ष एका मताचे आहेत आणि आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हे बिल एका मताने, मी पुन्हा रिपीट करते की एका मताने 2023 मध्ये आम्ही सगळ्यांनी पास केले। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।